इथे बसलेल्या सर्व सेवेकऱ्यांचं जो काही विनंती होती की बरेचसे सेवेकरी इथं प्रश्न घेऊन येत असतात की आमचा हा प्रश्न आहे किंवा कुणाला काही ना काही विचारायचं असतं. तर काल काल इथं जे जे काही मंडळी होती, जे सेवेकरी होते, त्यांनी अशा अनंत लीला महाराजांच्या होत असतात. त्यातली एक लीला आपल्याला आता सोनवणे दादा सांगणार आहेत. काल इथं मठामध्ये काय घडलं ते सोनवणे दादा तुम्हाला सांगतील. सोनवणे दादा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माहीत आहे की काल स्वामींची पुण्यतिथी होती आणि स्वामींची पुण्यतिथी आपल्या मठात साजरी करायची का नाही हा आमचा सेवेकरांचा विचार चाललेला होता. कारण पुण्यतिथी म्हणलं की मृत्यूनंतर 1 वर्षांनी जो आपण स्मरण दिन साजरा करतो त्याला पुण्यतिथी म्हणतो. आणि महाराजांची पुण्यतिथी करायची का हा विचार करत असताना आम्ही या ठिकाणी काल थोडक्यात पारायण केलं आणि स्वामींच्या पुण्यतिथी किंवा स्वामींच्या लीला असं थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनामध्ये मी आता जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात सांगतो की स्वामींनी 30 एप्रिल 1878 आपला मानव रूपातील देह संपवला आणि ब्रह्मानंद गुफेमध्ये म्हणजे आत्ता जिथं चोळप्पा महाराजांचा मठ आहे किंवा समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली. पण मग समाधी घेतल्यानंतर त्यांची पुण्यतिथी साजरी करायची का हा प्रश्न उरतो. त्यानंतर 30 एप्रिलला मंगळवार होता आणि त्यानंतर 3 दिवसांनी महाराज कोल्हापूरला स्वामी भक्त म्हणून त्या ठिकाणी कोल्हटकर म्हणून त्यांचे स्वामी भक्त होते. तर त्या भक्ताच्या घरी जाऊन स्वामींनी जेवण केलं आणि अक्कलकोट पासूनच जवळ असलेलं जे निलंगे गाव आहे त्या गावामध्ये भाऊसाहेब जहागीरदार यांच्या घरी शनिवारी म्हणजे महाराजांनी देह संपवल्यानंतर 5व्या दिवशी महाराज भाऊसाहेब जहागीरदारांच्या वाड्यात गेले आणि त्या ठिकाणी महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी दर्शन दिलं, जेवण केलं. मग मला सांगा, ज्यांनी मंगळवारी देह संपवला ते महाराज 3ऱ्या दिवशी कोल्हापूरला जाऊ शकतात, तेच महाराज 5व्या दिवशी निलंगे गावामध्ये प्रकट होतात. तर त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांचा देह संपला असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि म्हणून आपण काल पुण्यतिथी न साजरी करता फक्त स्वामी समर्थ महाराज हे मानव रूपातून परब्रह्म रूपामध्ये कसं रूपांतरित झालं आणि त्या दिवसाचं फक्त आपण स्मरण दिन म्हणून आपल्या मठामध्ये जे काही सेवेकरी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आपण काल एक स्मरण दिन साजरा केला. हा स्मरण दिन साजरा करत असताना सुरुवातीला आम्ही आपल्याच मठाचं इच्छापूर्ती महात्म्य जे आहे त्याचं एक अर्ध्या तासाचं पारायण केलं आणि त्या पारायणानंतर आम्ही आज जशी आरती झाली त्याच पद्धतीची काल आरती केली. आणि आरती झाल्यानंतर आपण आरतीच्या मध्यावरती जे काही पालखी प्रदक्षिणा घेतो ती प्रदक्षिणा सुद्धा आम्ही काल घेतली. पण कालचा अनुभव असा होता आम्हाला की ज्यावेळेस म्हणजे पालखी इथून उचलतानाच पाठीमागच्या बाजूला मी पकडलं होतं आणि पुढच्या बाजूला आपले स्वामी भक्त मेमाने दादा होते. आम्ही दोघांनी सुरुवातीलाच पालखी उचलताना आम्हाला दोघांनाही पालखी उचलत नव्हती आणि आम्ही पूर्ण ताकदीने ती पालखी उचलली. त्याच्यानंतर आम्ही अगोदर पण बऱ्याच वेळा पालखी घेतलेली आहे. पण कालचं फिलिंग असं होतं की आता जिथं पालखी आहे तिथून इथपर्यंत पालखी आणताना सुद्धा आमची दमछाक झाली आणि आम्हाला खांदा बदलायला लागला, दुसऱ्या माणसांना पालखी द्यावी लागली. आणि प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी पालखी घेतली कालचा अनुभव असा होता की खांदा लावल्याबरोबरच त्या ठिकाणी जो कोणी खांदा लावतोय त्याला पटकन ती पालखी दुसऱ्याच्या हातात देण्याची इच्छा होत होती. कारण यातून एकच गोष्ट लक्षात येते की महाराज सुद्धा सांगतात की जरी तुम्ही पुण्यतिथी साजरी केली तरी मी गेलेलो नाही, हम गया नहीं हम जिंदा है. आपल्या मठातल्या मूर्तीचं वजन हे साधारणतः 1800 किलो
एवढी भरीव अशा पाषाणातली ती मूर्ती आहे आणि त्या महाराजांची पालखी सुद्धा काल तेवढीच भरीव झालेली इथं असलेल्या सर्व सेवेकऱ्यांनी बघितली. याचाच अर्थ आपल्या मठामध्ये साक्षात स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व आहे. पालखी जड लागली आणि ते खरं होतं का खोटं होतं हे चेक करायला मी आज 2दा पालखी पुन्हा घेतली. तर आज पालखी रेग्युलर प्रमाणे नॉर्मल होती. आजचं वजनही नॉर्मल होतं, पण कालचं वजन हे खरोखरच जास्त होतं आणि ती पडताळणी करण्यासाठीच मी 2 वेळा पालखी आज या ठिकाणी घेऊन बघितली. तर त्यामध्ये नक्कीच आणि काल पालखी घेताना माझ्या खांद्याला या ठिकाणी असा झटका बसला आणि इथं असेपर्यंत मी 2-3 वेळा दादांना पण म्हणलो की घरी गेल्यानंतर मला हात चोळून घ्यायला लागतो का काही, एवढा हात दुखतोय. पण मी इथून घरी गेलो 11 वाजता दादांनी मला फोन केला आणि त्यावेळेस मी दादांना सांगितलं, अहो घरी आल्यावरती आता माझा पूर्ण हात दुखायचा थांबला. म्हणजे हे जे काही महाराजांचं अस्तित्व आहे हे खरोखरच या मठामध्ये महाराज स्वतः इथं उपस्थित आहेत. फक्त आपण मनोभावे त्यांची सेवा करून महाराजांचा आशीर्वाद प्राप्त केला पाहिजे.